कुंडलगाव जामोद पोलीस स्टेशनला 26 एप्रिल रविवारी एक अनोळखी महिलेचं शिर नसलेलं म्हणजे शिर वेगळं आणि धड वेगळं असलेला मृतदेह अनोळखी महिलेचा मिळून आला होता. त्यामुळे आम्ही 283/26 हा एक खुनाचा गुन्हा दाखल केला. गुन्हा हा गंभीर होता आणि त्यामध्ये महिलेची ओळख पटलेली नव्हती. तिचा चेहरा पूर्णतः छिन्नविच्छिन्न करण्यात आला होता. त्यामुळे हे खूप आव्हान होते. त्यामुळे आम्ही आजूबाजूच्या पोलीस स्टेशनचे सर्व मिसिंग ह्या तपासत होतो. त्या दरम्यान समांतर तपास हा स्थानिक गुन्हे शाखेकडे होता. त्यांनी खकनार पोलीस स्टेशनला मिसिंग असलेली यामध्ये शिवानी बापूराम कलमेकर या मिसिंगच्या दरम्यान त्यांनी तपास केला असता त्या मिसिंग मधील तिचे वडील बापूराम कलमेकर आणि भाऊ अजय कलमेकर यांनी स्वतः कबुली दिली की आम्हीच हा खून केलेला आहे आमच्या मुलीचा. आणि तिच्या या माहितीमुळे आता हा गंभीर गुन्हा असल्यामुळे आणि त्या महिलेची ओळख पटवणे हे क्रमप्राप्त असल्यामुळे यांना आम्ही ताब्यात घेतलं. त्यांचे ब्लड सॅम्पल्स घेतले, डीएनए रिपोर्ट प्रोफायलिंग साठी आम्ही पुढे पाठवले आणि त्यांना अटक केली. जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती आम्ही पूर्ण केली. परंतु काल आम्हाला खकनार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री जाधव यांनी सांगितले की शिवानी कलमेकर ही जिवंत आहे आणि त्यामुळे आज त्या शिवानी कलमेकर यांना आम्ही पोलीस स्टेशनला बोलवलं आणि पोलीस स्टेशनला बोलवून आम्ही त्यांचा सविस्तर जबाब घेतलेला आहे आणि यामध्ये त्यांचं ब्लड सॅम्पल घेऊन डीएनए प्रोफायलिंग साठीही पाठवलं आहे. त्यांचा आधार सुद्धा व्हेरीफाय केला. त्या शिवानी कलमेकरच आहेत. परंतु मग प्रश्न हा येतो की मग पोलिसांची दिशाभूल का करण्यात आली आणि यांनी दिशाभूल का केली, हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहे आणि त्याचा आम्ही पुढे तपास करत आहोत कायदेशीर. तिने हीच माहिती दिली की माझे तिचा चुलत जो भाऊ होता अरुण कलमेकर याच्याबरोबर प्रेम संबंध होते आणि त्यामुळे ती 24 तारखेलाच त्याच्याबरोबर पळून गेलेली होती गाव सोडून, असं तिने आज माहिती दिलेली आहे. आणि तिने हे न्यूज पेपर्स मध्ये किंवा तिला आता कळलं आणि त्यामुळे ती पोलीस स्टेशनला येऊन तसं सांगत आहे. त्यांचं म्हणणं आहे की मधल्या काळात ते नाशिकला किंवा अशा वेगवेगळ्या ठिकाणी होते. आता ह्या बाकी काही गोष्टी ह्या तपासाच्या आहेत. त्यामुळे पुढील जो तपास आहे तो सुरू आहे.